कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आता जर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणत असतील की आम्ही कर्जमाफी देणार नाही, तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी। आणि माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्यांनी यांना गावोगावी याच बंद करायला पाहिजे। म्हणजे माफी करणार नाहीत असंच म्हणले का दोघं पण, म्हणजे अजित दादा पण आणि फडणवीस साहेब पण। हेच शेतकऱ्यांना समजणं खूप गरजेचं आहे। ज्या आपल्या कष्टाचं कधी चीजच होत नाहीये, तर त्यावेळेस आपण सरकार आणि पक्ष न बघता, विरोधी आणि सत्ताधारी हे पक्ष न बघता आपलं हित नेमकं कशात आहे हे बघणं लोकांचं गरजेचं। लोकांनी ना कधीही मनात परिवर्तनवादी बनायला पाहिजे। उगाच री ओढली नाही पाहिजे की तो माझा पक्ष नाही दिला तरी चालेल, नाही दिलं तरी वाटोळं झालं तरी चालेल, असं या भूमिकेत न राहता शेतकऱ्यांनी ना स्वहिताकडे आलं पाहिजे। ज्याच्यातून आपलं कुटुंब, आपला परिवार, आपला समाज, आपलं राज्य मोठं होणार आहे, शेतकरी मोठा होणार आहे। या हिताचं परिवर्तनवादी विचार शेतकऱ्यांनी आधी केला पाहिजे। आपण ज्या वेळेस आपल्या नेत्याचं पक्षाचं गुणगान गातो ना, त्यावेळेस न्यायापासून आपण लांब जातो। दारिद्र्य आपल्यावरती येतं, त्यांच्यावरती कधीच येत नाही। सरकारवरती, नेत्यांवरती, विरोधी पक्षांवरती कधीच दारिद्र्य येत नाही। दारिद्र्य हे आपल्या शेतकऱ्यांवरती येतं आणि त्याला ओढून घ्यायला आपण जबाबदार राहतो। कारण आपण ज्या त्यावेळेस मनात परिवर्तन करून आपण ताकदीनं त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे। आता जर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणत असतील की आम्ही कर्जमाफी देणार नाही, तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी। आणि माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्यांनी यांना गावोगावी याच बंद करायला पाहिजे। जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना, पुढच्या काळात मला वाटतं आता मला तीही आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे। यांनी कर्जमाफीऐवजी आमचं म्हणणं आहे कर्जमुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची काय, त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी। अ, आता कांद्यापासून ते सोयाबीन ऊसापर्यंत आणि त्या द्राक्षापासून हे जे सगळे पिकं येतात याला ना मालाला भाव दिला जातो, ना नुकसान झालं तर त्यांचा ना पीक विमा शेतकऱ्यांचा दिला जातो, ना शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं, नुसते पंचनामे केले जातात। म्हणजे ही घोर फसवणूक शेतकरी उघड्या डोळ्यानं बघतो। इथून पुढच्या काळात ना शेतकऱ्यांनी सावध होणं खूप गरजेचं आहे। माणसाच्या एकजुटीत किती ताकद आहे ना, हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या आणि एकजुटीने दाखवून दिलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जरी एकदा मूठ आवळली ना, विरोधी आमचा नाही आणि सत्ताधारी आमचा नाही, आम्ही शेतकरीच आम्ही आमचे आहेत। आमच्याच हक्कासाठी आम्हीच गरजवंत शेतकरी लढू। अशी जर तुम्ही एक वज्रमुठ केली तर न्याय मिळायला वेळ लागणार नाही शेतकऱ्याला। आणि जर हे आता कर्जमुक्ती करणार नसली, तर पुढच्या काळात यांच्यावर बघावं लागणार आहे आणि आम्ही बघणार। मग यांना गावात यायचं शेतकऱ्यांनी बंद करावं लागणार आहे। मला ती मोहीम सुरू करावी लागणार आहे।